नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। राज्यसेवा परीक्षेबाबत नवीन अपडेट आलेली आहे। तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा परीक्षा 21 जुलै रोजी संपूर्ण राज्यभर आयोजित केल्या जाणार आहे। ही परीक्षा 6 जुलै रोजी होणार होती, परंतु मराठा विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करण्याची मुभा देण्यात आली। मराठा विद्यार्थ्यांना EWS वरून ACBC किंवा EWS वरून OBC अशा प्रकारे कॅटेगरी चेंज करण्याकरिता वेळ देण्यात आला आणि यामुळे परीक्षा पोस्टपोन करण्यात आली। परंतु आतापर्यंत प्रॉब्लेम सॉल्व झालेली नाही। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे। काही विद्यार्थी बोलून राहिलेले आहे की परीक्षा पोस्टपोन करा, तर काही विद्यार्थी बोलून राहिलेले आहेत की परीक्षा पोस्टपोन करू नका। मॅक्झिमम विद्यार्थी बोलून राहिलेले आहेत की परीक्षा पोस्टपोन करायला पाहिजे। मराठा विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करण्याची संधी द्यावी। सर्वच्या सर्व मराठा विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करण्याकरिता मुभा द्यावी आणि त्यानंतरच परीक्षा घेण्यात यावी, अशा प्रकारची मागणी विद्यार्थी करून राहिलेले आहेत। याबाबत अपडेट आलेली आहे, ती अपडेट मी तुम्हाला दाखवून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अभिमन्यू पवार साहेबांनी काल रात्री काही माहिती विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध केलेली होती। ही माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर काही महत्त्वपूर्ण घडामोडी सुद्धा घडलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। परंतु ही माहिती आधी मी तुम्हाला वाचून दाखवून देतो। अभिमन्यू पवार साहेबांनी सांगितले की महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या संदर्भात EWS प्रवर्गात राहिलेल्या मराठा उमेदवारांच्या बाबतीत शासनाकडून योग्य ते निर्देश आयोगाला लवकरच दिले जातील। परंतु अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा वेळेवर व्हावी अशी इच्छा असल्याने प्रवर्ग बदलाची संधी परीक्षेनंतर लगेच देण्याबाबत सुद्धा आयोगाच्या स्तरावर विचारविनिमय सुरू आहे। परीक्षानंतर देखील प्रवर्ग बदलल्यास उमेदवारांना कुठलीही अडचण येऊ देणार नसल्याचे आयोगाने कळवलेले आहे आणि तसे प्रसिद्धीपत्रक देखील आयोगामार्फत येत्या 2 दिवसांमध्ये जाहीर केले जाईल, असे आयोगाच्या सचिव श्रीमती सुवर्णाजी खरात यांनी आश्वासित केलेले आहे। कुणीही परीक्षा वेळेवर होईल की नाही याबाबत संदर्भात न राहता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे। कुठल्याही उमेदवाराला अडचण येणार नाही, तसेच जाहिरात कायदेशीर पेचात अडकणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल, अशा प्रकारची माहिती अभिमन्यू पवार साहेबांनी दिलेली होती। यामध्ये यांनी सांगितलेले आहे की परीक्षेनंतर लगेचच मराठा विद्यार्थ्यांना ज्यांनी आतापर्यंत आपली कॅटेगरी बदललेली नाही त्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी बदलण्याची मुभा दिली जाईल आणि परीक्षेनंतर जरी तुम्ही कॅटेगरी चेंज केली तरी सुद्धा विद्यार्थ्यांना कुठलीही प्रॉब्लेम होणार नाही। आणि आयोगाने हे सुद्धा सांगितले की अशा प्रकारचे परिपत्रक आम्ही येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये काढणार आहोत, अशा प्रकारची माहिती अभिमन्यू पवार साहेबांनी विद्यार्थ्यांना दिलेली होती। परंतु ही माहिती समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांचे यावर रिॲक्शन्स आले, विद्यार्थी यावर बोलू लागले। विद्यार्थ्यांनी यावर आपले मत प्रकट केले की 21 तारखेनंतर म्हणजे परीक्षा झाल्यानंतर जर तुम्ही कॅटेगरी बदलण्यासाठी ऑप्शन ओपन केला तर त्या विरोधात सुद्धा विद्यार्थी कोर्टामध्ये जाऊ शकतात की परीक्षा झाल्यानंतर अशा प्रकारे कॅटेगरी बदल होऊ शकत नाही। तर तुम्ही कशा प्रकारे काही विद्यार्थ्यांना कॅटेगरी बदलण्याची मुभा देऊन राहिलेले आहेत आणि इतर जे विद्यार्थी आहेत, इतर कॅटेगरीचे सुद्धा काही विद्यार्थी असतील ज्यांच्याकडे आधी कुठल्या प्रकारचे बघा त्यांचे जे कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिलियर असेल ते त्यांच्याकडे नसेल, ओके, त्यांना अशा प्रकारची संधी न देता फक्त काही एका विशिष्ट कॅटेगरीच्याच विद्यार्थ्यांना तुम्ही ही संधी देऊन राहिलेले आहे, असे करता येऊ शकत नाही। हा मुद्दा घेऊन सुद्धा काही विद्यार्थी कोर्टामध्ये जाऊ शकतात। तर अशा प्रकारचे सुद्धा मत काही विद्यार्थ्यांनी प्रकट केलेले आहे। काही विद्यार्थी अशी सुद्धा मागणी करून राहिलेले आहेत की जर तुम्हाला मराठा विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करण्याची मुभा द्यायची असेल तर तुम्ही ती परीक्षेआधीच द्या। परीक्षा कंडक्ट करण्याआधी तुम्ही विद्यार्थ्यांना कॅटेगरी बदलायला सांगा, त्यासाठी तुम्ही त्यांना काही वेळ द्या। ज्या विद्यार्थ्यांकडे प्रमाणपत्र आलेले असतील ते कॅटेगरी बदलतील, बाकी विद्यार्थ्यांना तुम्ही ओपनमध्ये टाकू शकता किंवा त्यांना त्यांचा जो अप्लिकेशन नंबर आहे, म्हणजे जर समजा प्रमाणपत्र मिळालेलं नसेल तर त्याचा जो अप्लिकेशन नंबर असतो तो विद्यार्थ्यांकडे असतो, तर तो अप्लिकेशन नंबर तुम्ही टाकू द्या आणि कॅटेगरी बदलण्याकरिता विद्यार्थ्यांना तुम्ही सांगू शकता। अशा प्रकारे जेवढ्याही विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं असेल किंवा ज्यांना अप्लाय करायचे असेल ते सुद्धा अप्लाय करून अप्लिकेशन नंबर टाकू शकतात किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे प्रमाणपत्र आलेलं असेल 6 जुलैनंतर, ओके, 6 जुलैनंतर ज्या विद्यार्थ्यांकडे प्रमाणपत्र आलेलं असेल ते सुद्धा आपली कॅटेगरी बदलू शकतात। अशा प्रकारे सर्वचे सर्व EWS कॅटेगरीचे जे मराठा विद्यार्थी आहेत ते आपली कॅटेगरी चेंज करू शकतात। आणि एवढं करूनही जर काही विद्यार्थ्यांनी आपली कॅटेगरी चेंज केली नाही तर त्यांना तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये टाकू शकता। अशा प्रकारे सुद्धा काही विद्यार्थ्यांनी आपले मत मांडलेले आहे।
आता यानंतर बघा अभिमन्यू पवार साहेबांनी आज पुन्हा काही माहिती दिलेली आहे, पुन्हा ट्विट केलेले आहे त्यांनी. अभिमन्यू पवार साहेबांनी सांगितले की महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा पूर्व परीक्षा 2024 EWS प्रवर्गातील मराठा उमेदवारांना प्रवर्ग बदलाची संधी देण्याबाबत लवकरच शासनाकडून निर्देश दिले जातील. प्रवर्ग बदलाची संधी परीक्षेच्या आधीच द्यावी अशी विद्यार्थ्यांची तीव्र भावना असल्याने याबाबत सामान्य प्रशासन विभाग व लोकसेवा आयोग यांच्याशी नियमित संवाद सुरू आहे. माझे प्रयत्न चालू आहेतच, परंतु या दरम्यान आपल्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होऊ नये याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यावी. आता बघा, विद्यार्थ्यांनी जेव्हा आपल्या मागण्या अभिमन्यू पवार साहेबांसमोर ठेवल्या तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा माहिती दिली की EWS प्रवर्गातील जे मराठा विद्यार्थी आहे त्यांना कॅटेगरी बदलाची पुन्हा एकदा संधी देण्याबाबत शासनाकडून निर्देश दिले जाणार आहेत. प्रवर्ग बदलाची संधी जी आहे ती परीक्षेच्या आधीच द्यावी अशा प्रकारच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्यामुळे परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांना संधी कशा प्रकारे देता येईल याबाबत विचारविनिमय सुरू आहे, अशा प्रकारची माहिती यांनी दिलेली आहे. काही विद्यार्थी असे सुद्धा बोलून राहिलेले आहेत की जर परीक्षा झाल्यानंतर कॅटेगरी चेंज करता येत होती तर तुम्ही 6 जुलैची परीक्षा 21 जुलैला पोस्टपोन का केली. म्हणजे जर परीक्षा नंतर विद्यार्थी कॅटेगरी चेंज करू शकत होते तर 6 जुलैलाच परीक्षा घेऊन घ्यायला पाहिजे होती आणि त्यानंतर कॅटेगरी चेंज करण्याची मुभा विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे होती. तेव्हा तुम्ही परीक्षा समोर का ढकलली, अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत. एकंदरीत बहुतांश विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की हा तिढा जो आहे ACBC प्रमाणपत्र, OBC प्रमाणपत्र, मराठा आरक्षण हा आधी तुम्ही क्लिअर करा, त्यानंतरच तुम्ही परीक्षा घ्या. परीक्षेनंतर काही वाद व्हायला नको, परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम यायला नको, अशा प्रकारची विद्यार्थ्यांची मागणी आहे. हे करत असताना जर परीक्षा पुढे ढकलण्याची गरज पडली तर परीक्षासुद्धा पुढे ढकला, म्हणजेच परीक्षा पोस्टपोन करा काही दिवस, अशा प्रकारची सुद्धा विद्यार्थी मागणी करून राहिलेले आहेत. कारण बघा, हॉल तिकीट आलेली आहे, आजची तारीख आहे 11 आणि परीक्षा आहे 21 तारखेला. आज जरी तुम्ही ऑप्शन ओपन केला तर विद्यार्थ्यांना बघा 9 ते 10 दिवस मिळून राहिलेले आहेत ऑप्शन चेंज करण्याकरिता, कॅटेगरी चेंज करण्याकरिता. तर 9 ते 10 दिवसांमध्ये विद्यार्थी आपली कॅटेगरी चेंज म्हणजे करू शकतो. म्हणजे 20 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना मुभा देण्यात येऊ शकते किंवा परीक्षा पोस्टपोन केली जाऊ शकते. म्हणजेच बघा 21 तारखेला पेपर आहे, तर असं सुद्धा होऊ शकते की 6 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना मुभा देण्यात येऊ शकते. आणि थर्ड ऑप्शन म्हणजे परीक्षा आधी कंडक्ट करावी, 21 तारखेला परीक्षा आयोजित करावी आणि त्यानंतर 15-20 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करण्याची मुभा द्यावी. अशा प्रकारे आयोगाकडे 3 ऑप्शन्स आहेत. ओके. आणि जो तिसरा ऑप्शन आहे की परीक्षा आधी कंडक्ट करावी आणि नंतर जे आहे विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करण्याकरिता मुभा द्यावी, याच्या विद्यार्थी याच्या विरोध करून राहिलेले आहेत. विद्यार्थी नकार देऊन राहिलेले आहेत. विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की एकतर परीक्षा पोस्टपोन करा, नाही तर 20 तारखेपर्यंत तुम्ही कॅटेगरी चेंज करण्याची मुभा द्या. तर तुमचे यावर काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटते, 20 तारखेपर्यंत कॅटेगरी बदलण्याची मुभा द्यायला पाहिजे की परीक्षा पोस्टपोन करायला पाहिजे की परीक्षा 21 तारखेलाच होऊ द्यायला पाहिजे आणि परीक्षा झाल्यानंतर मराठा विद्यार्थ्यांना कॅटेगरी बदलायची मुभा द्यायला पाहिजे, याबाबत तुमचे काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी दिलेली आहे तुम्हाला, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.